नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नेचर केअर फर्टिलायझर मार्केटिंग ऑफिसर ऋषिकेश भोंगे. मी आज उटी येथे हळदीच्या प्लॉटमध्ये आलोय. हे आपले शिवाजी मामा आहे. त्यांचं जवळपास 50 एकर टोटल शेती 50 एकर आहे. त्यात त्यांनी 4 एकर हळद लावली. त्या हळदीत त्यांनी नेचर कंपनीचे आपले प्रोडक्ट वापरले, ग्रीन हार्वेस्ट, पृथ्वी जोरा आणि WM. हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना आलेले रिझल्ट वगैरे आपण त्यांना विचारू कसे रिझल्ट वगैरे आले. तर आपण शिवाजी मामा समोर माणूस नावावर सांगायचं त्यांना प्रथम. माझं नाव शिवाजी लक्ष्मण आंधळे, राहणार उटी, तालुका मेहकर आहे, जिल्हा बुलढाणा आहे. ओके. माझ्याकडे 50 एकर शेती आहे. त्यापैकी मी 5 एकर हळदीची लागवड केली. मी बेसल डोस मध्ये ग्रीन हार्वेस्टचा वापर केला. त्यानंतर कंद सडी करता WMF चा वापर केला व फुटे फुटण्याकरता पृथ्वी चोराचा वापर केला. पुढे दाखव त्यांना शेतकऱ्याला. त्याच्यामुळे याचा रिझल्ट असा आला. पण पृथ्वी रिच ओरा या प्रॉडक्टचा जो रिझल्ट आला तो आजपर्यंत आम्हाला आला नाही. 9 ते 10 फुटे जो बघू शकता डायरेक्ट केलं त्यांना 9 ते 10 फुटे. आणि मेन स्टंप जो होतो, जो मेन स्टंप असतो त्याची दाढी खूप जाड होईल आणि height वगैरे बघून घ्या तुम्ही. हा जवळपास आता 70 हाईट 6 ते 6.5 फूट झाली. माणूस दिसत नाही हळदीत. आम्ही त्यांची खालची कंडिशन कशी हे बघण्यासाठी 2 फुट उठून 1 फुटा उठून पाला सुरुवात त्याची कंडिशन बघू तुम्ही. सप्टेंबर महिन्यात ही जबरदस्त कंडिशन सेट आहे. बघू तुम्ही फुगाची कांदाची साईज फुगण किती जबरदस्त सेट झाली बघा. हाईट आणि मेन स्टंप आणि त्याला असलेले फुटवे 5 ते 7 फुटे प्रत्येक गेला. बघ किती एकदम जबरदस्त झाला आहे नेचर कंपनी. पृथ्वी सोळा सोडल्यानंतर रिझल्ट एक नंबर आपलं. एक नंबर रिझल्ट. तुमचे प्रॉडक्ट एक नंबरच. पृथ्वी वोरा, WMF आणि ग्रीन हार्वेस्ट. आपण बेसल डोस वापरला. आपण आता हे आमचे एरिया मॅनेजर कोल्हे साहेब, हे आपल्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला माहिती सांगते की आपले प्रोडक्ट काय काय काम करतात, कशी कंडिशनला. आता शिवाजी मामा आंधळे यांनी आपलं जे पृथ्वी ओरा हे जे प्रोडक्ट वापरलंय, तर हे एक स्ट्रेट फॉस्फरस फर्टिलायझर म्हणून आपलं खत आहे. 115% प्युरिटी मधलं पूर्ण एकंदरीत जेल स्वरूपातलं हे फॉस्फरिक फर्टिलायझर आहे. हे दिल्यानंतर पिकामध्ये फॉस्फरसचं मेन काम जे आहे, फुटवे काढणं, नंतर तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं झाडांची. नंतर फॉस्फरसचा रोल असा आहे की जर झाडामध्ये चांगलं फॉस्फरसचं प्रमाण राहिलं तो येणारा करपा वगैरे आहे तो सुद्धा फार कमी प्रमाणात या ठिकाणी राहतो. तर आपण बघू शकता की एकदम चांगले फुटवे या ठिकाणी या प्लॉटमध्ये झाले आहेत. त्याने कंदही आपण बघितली, साईज पण चांगली झाली आहे. आता पृथ्वी ओरा आहे, सर्व शेतकऱ्यांनी एकदा तरी वापरलाच पाहिजे. हा जमिनीमध्ये दिल्यानंतर जमीन भुसभुशीत होते. पांढऱ्या मुळांची वाढ पण खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्या पृथ्वी ओरा या प्रोडक्टमुळे होते. तसेच WMF जो आपला विल्ट मॅनेजमेंट फॉर्म्युला हा जो प्रोडक्ट आहे हा जैविक प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, व्हर्टिसिलियम, मेटारायझियम अशा वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि त्यांच्या वेगवेगळ्या स्पीशीज ते आपण त्यामध्ये ऍड केल्यात, जेणेकरून जमिनीत येणारे जे कंदकुज असेल, मर, नंतर नेमॅटोड यासाठी ज्या अपायकारक बुरशी असतात कारणीभूत, त्या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम ह्या आपल्या मित्र बुरशी करतात. त्या सगळ्या बुरशी आपण WMF या प्रोडक्ट मध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट प्लॉटवरती खूप चांगल्या पद्धतीमध्ये आलेले आहेत आपल्याला. आम्ही शेतकरी बंधूंना आम्ही आवाहन करतो की तुम्ही सगळे नेचर केअर फर्टिलायझर जे प्रोडक्ट आहेत, क्वालिटी प्रोडक्ट आपण एकदा तरी आपल्या प्लॉटवरती वापरून बघा. हळद असेल, अद्रक असेल, तुमचे जेही पिकं असतील, फळभाज्या असतील, फळपिके असतील, त्या ठिकाणी सर्व पिकावरती वापरावे.